शेतकऱ्यांसाठी सतत संघर्ष करीत असलेले बच्चू कडू यांनी कर्जमाफीवरून थेट राज्य सरकारला इशारा दिलाय. दिलेले आश्वासन सरकारने पाळले नाही तर राज्यात एकही रेल्वे चालू देणार नसल्याचा गंभीर इशारा त्यांनी बहिरम येथे दिला. हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बहिरम येथे शंकरपटाची सांगता झाली. शेतकऱ्यांची यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या यात्रेमध्ये शेतकरी बांधवांनी प्रचंड अशी गर्दी केली होती. बच्चू कडू यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड हल्लाबोल करीत सरकार हे शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचं आणि ती फसवणूक आम्ही सहन करून घेणार नाही असं ते म्हणाले. यात्रेला खरं स्वरूप देण्याचं काम आम्ही केलं, परंतु काही करंटे लोकांनी त्यावेळी आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, परंतु आता तेच लोक आमच्या प्रत्येक कार्यक्रमाची कॉपी करण्याचा प्रयत्न करतायत, पण ते ऐरागैऱ्याचं काम असूच शकत नाही असेही ते यावेळी ते म्हणाले. पुढे काय बोलतायत ते ऐकूया. अरे ये खेल तो हमने शुरू किया था, आप तो साले सब छोड़ा से कोई आंडू पांडू का काम थोड़ा है, किसान का आम्ही जेव्हा टाकतो ना जमिनीत नागर तर फाटून जाते जमीन. त्या फडणवीस सांगतो 31 तारखे जून पर्यंत कर्ज माफ केलं नाही तर महाराष्ट्रात रेल्वे गाडी धावू देणार काय होऊन जाऊ साले आर पार. जिस तरह से हमने बैल को भगाया ना उस तरह सालों को सरकार को भगाएंगे. तुमची कुठे सरकार वरच्या असू दे का खाली असू दे, माझा झेंडा घेऊन आम्ही आणि ही परंपरा बैरमची आपण सुरू केलेली आहे. इथला नंगा नाच आम्ही कमी केलेला आहे. आता काही लोक झोडक्स मारते, अरे वो काली पीली है ना रे, उसमें मजा नहीं आती. म्हणून आपण सर्व प्रेक्षकांना, सर्व शेतकऱ्यांना ज्या इथं वाईट चालीरीती प्रथा बंद केल्या, त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, त्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरानं टाळ्या वाजवा. मोठेनं माझ्या डोळ्यातच गुलाल फेकला, अधिक चांगली आली असती. पहिल्या त्याच्यात त्यांना डोळ्यात टाकून त्या पुट्ट्या लागल्या ना मदत होते. तू थांब, दारू कमी घेत तर आता गॅलरीच्या ना मजा आली. मला वाटतं हे आपण जर असतो तर सिमेंटची बांधून टाकली असती. सहा बांधू आपण कायमचे खटखट मिटून टाकू बैरमचे. आणि आपण जे सर्व शेतकरी मजूर आले मित्र, हो जात पात धर्माच्या पलीकडे शेती आमचा धर्म आहे, शेती आमचा धंदा आहे, शेती आमचं जीवन आहे. आणि त्या शेतकऱ्याला जर कोणी उपाशी ठेवत असाल तर गाठ बच्चू कडू सोबत आहे. या सगळ्या दमदार ताकदीनं आपण सर्व इथं आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंकज साबूसह ललित कांबळे, विदर्भ न्यूज, बहिरम.